लहानपणापासून आपण शिकलेलं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इक्वल टू स्पीड इंटू टाइम. जेही आपण अंतर करणार आहोत, जेही अंतर आपण ट्रॅव्हल केलेलं आहे, आपला स्पीड म्हणजे काय, आपला वेग किती आहे गुणिले किती वेळ आपण जाणार आहोत. सोपंच आहे. हे सगळं सुरू राहणार आहे काळ, काम, वेग म्हणा काही, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आपला वेग किती आहे, किती वेळ आपण जातोय, म्हणजेच दोघांना गुणलं की किती अंतर. आता पहा, सोपासा प्रश्न आहे. जर का मला 100 किलोमीटर अंतर जायचं आहे, मला अंतर करायचं आहे 100 किलोमीटर आणि माझी स्पीड आहे, माझा वेग आहे प्रति तास, वेग प्रति तास माझा आहे 25 किलोमीटर प्रति तास. किती तास लागणार आहेत मला, तास किती लागणार आहेत, 4 तास. अंतर, वेग गुणिले वेळ, 25च्या दराने 100 किलोमीटर जायला किती चार्ज लागणार आहेत, 4. पण ते 100 जर का मी 10च्या वेगाने गेलो तर किती तास लागणार आहेत, 10. जर माझा वेग 10चा झाला तर 10 तास. तर पहा आता, जर माझा वेगाचं गुणोत्तर होतं 5/2, पहा हे 5/2 जर का होतं तर हे किती येतं, 2/5. बरोबर आहे. सोपंच आहे. जर आपण वेग वाढवला तर आपल्याला वेळ कमी लागतो, वेग आपण वाढवला तर वेळ कमी लागतो. केव्हा, जर का अंतर समान असेल. तर जर का अंतर कॉन्स्टंट ठेवलं, वेगाचा रेशो जर काय x:y, तर वेळेचा गुणोत्तर काय असणार आहे, y:x. म्हणजे बेसिकली जर वेग आणि वेळ इनव्हर्स रेशो आहे, वेग वाढला तर वेळ कमी लागतो, हेच आपण पाहिलं आता. पण काय, जर अंतर आपलं समान असेल, हे काय आहे, जर का अंतर समान असेल, समान नाही समान असेल तर काय होणार आहे, वेग समान, तर वेग आणि वेग यांचं, आता मी आत्ता ठेवलं तर अंतर समान, आता मी वेळ समान ठेवतो 1 तास, आणि माझा प्रति तास, दर प्रति तास किंवा माझा वेग 25 आणि वेग इकडे केला मी 50. तर अंतर किती होणार आहे माझं, अंतर पहा इथे 25 आणि 50, वेग 25, वेग 1 तास 25 अंतर, वेग 50, 1 तास 50 अंतर. तर जर का माझा वेगाचा रेशो आहे 1:2, माझं वेगाचं गुणोत्तर आहे 1:2, तर अंतराचं सुद्धा गुणोत्तर काय आलं, 1:2. सोपं आहे. आपण आपल्या गाडीची स्पीड वाढवली, काय प्रॉब्लेम आहे, आपण बोलतो सगळं इंग्रजीत, शिकतोय इथे मराठीत, सगळा प्रॉब्लेम होणारच आहे. आपली स्पीड, वेग वाढवला तर अंतर सुद्धा वाढतं. बरोबर आहे. जास्त वेगानं गाडी चालवली की अंतर सुद्धा जास्त होतं. जर का माझी वेळ मी सेम ठेवली, कॉन्स्टंट, कायम समान वेळ जर गेलो, तर जर माझा वेग त्याचं गुणोत्तर xy आहे, जर वेगाचं गुणोत्तर xy आहे, तर अंतराचं गुणोत्तर सुद्धा काय असणार आहे, xy. हे केव्हा, जर वेळ समान असेल. आपण वेग समान, आता वेळ समान ठेवली आधी, तर आता वेग समान ठेवू. वेग, ती स्पीड आपली सेमच ठेवली, आणि तास, वेळ आपण आधी 1 तास चालवली, 3 तास, तर अंतर 25च्या स्पीडने 1 तास 25, 25च्या स्पीडने 3 तास 75. हे तर मी समान ठेवलं होतं. तासाचं गुणोत्तर 1:3, अंतराचे गुणोत्तर 1:3. बरोबर आहे. आपली वेळ वाढवली, जास्त वेळ गाडी चालवली, तर अंतर सुद्धा काय होतं, जास्त होतं. हे केव्हा, पण जर वेग समान ठेवला तरच. वेग समान ठेवला, जर वेळेचं गुणोत्तर माझं आहे xy, तर अंतराचं सुद्धा गुणोत्तर काय असणार आहे, xy. जे वेळेचं गुणोत्तर तेच माझं अंतराचं गुणोत्तर. फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. काय, क्लॉन हा लहानपणीचाच फॉर्म्युला आहे. अंतर
काही जेही अंतर आहे, आपला वेग इंटू वेळ, स्पीड इंटू टाइम, तुम्ही दोन्ही भाषेत बोलता वापरता, दोन्ही लिहित जातोय मी. जर का माझी स्पीड असती 25च्या स्पीडनी 4 तासात 100, 10च्या स्पीडनी 10 तासात 100, स्पीडचा रेशो गुणोत्तर 5:2, तर तासांचं गुणोत्तर, वेग वाढवला तर वेग कमी लागतो, इनवर्स एक्स वाय तर वाय एक्स. जर का अंतर समान असेल तर दोन्ही. नंतर आपण पाहिलं वेग वाढवला 25च्या दराने 1 तास 25 अंतर, 50च्या दराने 1 तास 50, वेगाचा गुणोत्तर 1:2, मोर द स्पीड, स्पीड इंटू टाइम डिस्टन्स. जर का आपण वेग वाढवला तर अंतर सुद्धा वाढतं. जर का वेळ समान असेल, वेगाचं जे गुणोत्तर तेच अंतराचं गुण. वेळ वाढवली तर अंतर वाढतं, वेग तोच ठेवला 1 तास 3 तास तर काय आलं गुणोत्तर एक्स वाय, तर हे एक्स वाय. पहा, जर का त्याचा आधीचा वेग, आता प्रॉब्लेम हाच आहे, आपण एस घेऊया कारण की शेवटी तेच तुम्ही वापरता, आणि आधीची वेळ टाइम होता टी, स्पीड एस आणि टाइम टी. तर आधी काय व्हायचं पहा, एसच्या वेगाने त्याला टी मिनिट लागायचे. स्पीड गुणिले वेळ काय येतं, अंतर होतं डी, डिस्टन्स डी. आता पहा, अंतर आपण घेतलंय डी. जर का त्यांनी 25% वाढवली, आपण टक्केवारी शेकडेवारीचा क्लास करताना सांगितलं होतं, सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जर का त्यांनी स्पीड 25% वाढवली तर तो 8 मिनिटं आधी पोहोचतो. तर पहा आता, जर आधी स्पीड एस होती, आधी वेळ टी लागायचा, अंतर स्पीड त्यांनी वेळ तास प्रति तास स्पीड 25% वाढवली, वेळ 8 मिनिटं कमी लागतो. स्पीड इंटू टाइम हेच डिस्टन्स. आता परत 125 भागिला 100s इंटू टी मायनस 8. तर आपण मग काय करतो पहा, 5 चोक एस एस कॅन्सल, 4t इक्वल टू 5t मायनस 40, टी म्हणजे 40. पहा, एसच्या स्पीडनी टी तासाला 125 भागिला 100 अपॉन एस इंटू टी मायनस 8. तर हे 4 इकडे, तर 40 मिनिटं आधी लागायचे, 40 मिनिटं आधी लागायचे, आता 32 मिनिटं लागतात. पहा काय सांगितलं मी, एसच्या स्पीडनी टी मिनिटं लागायचे, 125 भागिले 100 एसच्या स्पीडनी टीला 8 मिनिटं कमी लागतात. सोडवलं. सोपं काय होतं, काय शिकलेलं आहे, स्पीड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टाइम. आपण काय शिकलेलो आहे, वेग वाढवला की वेळ काय करते, आपल्याला कमी लागते. जर वेगाचा माझा रेशो एक्स इज टू वाय, तर वेग जर एक्स इज टू वाय, तर वेळ काय वाय इज टू एक्स. किती सोपं होतं पहा. आधी माझा वेग जर का 100 होता, 25% वाढवली स्पीड. जर का आधी वेग 100 होता तर आता किती झाला 125. वेगाचं गुणोत्तर काय आलं माझं पहा, हे आपण जर का सोडवलं तर 4:5, तर वेळेचं उलट येतं. आपण शिकलेलो आहे काय, अंतर समान 5:7. पहा, 100 125 25 चोक, हे सगळं शेकडेवारी क्लासमध्ये आपण केलेलं आहे. वेगेचं गुणोत्तर 4:5, तर जर का आधी 5x मिनिटं लागायची तर आता 4x. किती मिनिटं कमी लागतात, गुणोत्तर आहे 5 क्ष 4 क्ष, काय आता म्हणायचंय 5x 4x, x मिनिटं कमी. किती मिनिटं कमी लागतात आपल्याला 8. तर आधी लागायची 40 मिनिटं मला, आणि आता लागतात मला 32 मिनिटं. आता मला लागतात 32 मिनिटं. हे सगळं शेकडेवारीच्या क्लासमध्ये आपण केलेलं आहे. तोंडी करता आलं असलेलं आहे, तोंडी करता आलं असतं 25%. याच्यासाठी शेकडेवारीचा क्लास केलाच पाहिजे. म्हणजे जर का आधी 100 होती तर 25 वाढवली, 4 होती तर 1 वाढवला, तर आधी स्पीड 4 होती तर आता किती झाली 5. टाइम जर आधी 5 लागायचा तर आता किती लागतो 4. आधी स्पीड 4 होती तर आता 5. टाइम आता आधी 5 लागायचा तर आता 4. वेग आता परत सांगायची गरज नाही. वेग
हे काही एक्स वगैरे लिहायचे नाही. जर आधी 5 लागायचा तर आता 4. किती कमी लागतो? 1. म्हणजे एक्स न लिहिता 5/4 म्हणजे किती कमी? 1. ते एक्स लिहिण्यापेक्षा आधी 5 लागायचा तर 4 1 मिनिट कमी. खरोखरीच किती कमी आहे? 8. एकाला कितीने गुणलं की 8 येतं, म्हणजे तेच एक्स न लिहिता 5/8 40 आणि 4/8 32. आधी लागायची मला 40 मिनिटं, आता मला लागतात 32 मिनिटं. तोंडी करता आलं असतं, आरामात आपण करूया, काही प्रॉब्लेम नाही. आधीचा वेळ आणि नवीन वेळ, ओरिजिनल आधीचा आणि हे काय सुरू आहे आपलं नवीन आधार चक्र. पहा काय दिलाय प्रश्न आपल्याला. एका व्यक्तीने हे एक अंतर जर का d किलोमीटर्स असेल, तो 20 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने गेला आणि जर का रोज त्याला t मिनिटं लागायचे वेळेवर पोहोचायला, आज त्याला t पेक्षा किती मिनिटं जास्त लागले? 10 मिनिटं जास्त लागले. आणि जर हीच का त्यांनी स्पीड वाढवली, जर हा 30 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने गेला, 30 किमी प्रति तासाच्या स्पीडने गेला, तर हा रोजच्या वेळेपेक्षा 20 मिनिटं आधी पोहोचतो. पहिले हे लक्षात घ्या, जर रोज 12 वाजताची वेळ होती तर इथे हा 12:10 पोहोचतो आणि इथे रोजच्या वेळेपेक्षा तर फरक किती आहे? जर हे जमत नसेल तर हा t अधिक 10 आणि t वजा t प्लस 10 मायनस 10 वजा वजा काय होतं? अधिक. तर फरक किती मिनिटांचा आहे? 30 मिनिटांचा आहे. 20च्या स्पीडने गेला तर 10 मिनिटं उशिरा, 30च्या स्पीडने गेला तर 20 मिनिटं लवकर. तर ही वेळ d/20, ही वेळ d/30. अंतर घेतलंय आपण किलोमीटरमध्ये, हे किलोमीटरमध्ये अंतर घेतलंय किमी, किलोमीटर भागीला किलोमीटर प्रति तास. तर ही वेळ तासात दोन्ही वेळेतलं अंतर किती आहे? 30 मिनिटं आहे. मिनिटांना तास करायला भागिले 60, म्हणजे हे लसावी काढला तर सांगायची गरज नाही. 30/60 म्हणजे हे घरापासून ऑफिसचं अंतर किती आहे? 30 किलोमीटर अंतर आहे. 30 किलोमीटर अंतर आहे. लक्षात घ्या, पहिले आपण काय काढलं इथे. जर का अंतर d किलोमीटर आहे, 20च्या तासाच्या स्पीडने गेला प्रति तास, रोजच्या वेळेपेक्षा 10 मिनिट उशिरा पोहोचतो. t मिनिटात वेळेवर पोहोचणार असेल तर, आणि ती स्पीड वाढवली, वेग वाढवला तर वेळ कमी लागतो, रोजच्या वेळेपेक्षा 20 मिनिटं आधी. 10 मिनिट उशिरा, हे t पेक्षा 10 मिनिट जास्त आणि t पेक्षा 20 मिनिटं कमी. फरक आहे 30 मिनिटांचा, म्हणजे 12च्या ऐवजी 30 मिनिट. अंतर भागीला वेग, वेळ अंतर भागीला वेग, वेळ, तर 30 मिनिटांचा फरक आहे. मिनिटांना तास करायला भागीले 60, म्हणजे घरापासून ऑफिसचं अंतर आहे 30 किलोमीटर. आता विचारलंय कुठल्या वेगाने गेलं पाहिजे म्हणजे वेळेवर पोहोचेल. जर का 30 किलोमीटर हा 30च्या वेगाने गेला तर किती तास लागतो? 1 तास लागतो. आणि जेव्हा 1 तास लागतो तो किती मिनिटं उशिरा पोहोचतो? पहा, तो किती मिनिटं लवकर पोहोचतो? जेव्हा त्याला 1 तास म्हणजे 60 मिनिटं लागतात, तर तो किती उशिरा लवकर पोहोचतोय? 20 मिनिटं लवकर पोहोचतो. जेव्हा 30 किलोमीटरचं अंतर जर का 30च्या स्पीडने गेला तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं, म्हणजे वेळेवर पोहोचायला किती वेळ लागते? 80 मिनिटांचा वेळ. जर का हे कॉम्प्लिकेटेड होत असेल, पहा आपण काय शिकलो होतो. हे अंतर d किलोमीटर, 20 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने गेला तर किती मिनिट उशिरा आहे? 10 मिनिट. आणि ते 30च्या स्पीडने गेला तर किती मिनिटं? 10 मिनिट उशिरा होता आणि 20 मिनिटं लवकर आहे. पहा, अंतर आपण आत्ताच काढलं 30 किलोमीटर. तर हे जर का अंतर 30च्या स्पीडने गेला तर 1 तास लागेल. 1 तास म्हणजे 60 मिनिट, म्हणजे वेळेवर पोहोचायला किती मिनिटं लागतील त्याला? 80. इकडे घेता आलं असतं 30 अंतर, 30ची स्पीड 1 तास. जेव्हा 1 तासात पोहोचतो 20 मिनिटं लवकर, किंवा 30ची स्पीड 20च्या स्पीडने गेला, 30 अंतर 20च्या स्पीडने गेला, तर वेळ मिनिटात काढली किती? 90 मिनिटं. 30चं अंतर जर का 20च्या स्पीडने गेला तर इतके तास.
गुणिले मिनिट, म्हणजे 90 मिनिटं जेव्हा लागतात तेव्हा तो 10 मिनिट उशिरा असतो. तो वेळेवर पोहोचायला किती मिनिटं लागतात? कुठलेही एकच घ्यायची गरज होती. जेव्हा तो 10 मिनिटं उशिरा पोहोचतो 90, वेळेवर पोहोचायला 80 मिनिटं. आता पहा, हा 30 किलोमीटरचं अंतर भागिले माझा दर भागिले वेग किती मिळतो आपल्याला? दर, स्पीड. तर पहा, वेग जे काही म्हणता येईल, 30 किलोमीटरचं अंतर वेळेवर पोहोचायला मी किती वेळेत केलं ते अंतर? 80 मिनिटात. तर हे अंतर 30 किलोमीटरचं अंतर 80 मिनिटात करायला किती स्पीड असली पाहिजे? हे पण मिनिटात आहे. मिनिटांचं तासात किती होईल पहा? 180/8 म्हणजे किती? 22.5. हे 30 किलोमीटरचं अंतर 80 मिनिटात. मिनिट भागिले 60, 80 भागिले 60 म्हणजे किती होईल? 180/8 किती आहे? 22.5. 22.5. तर पहा इकडे काय केलंय आपण? 30 किलोमीटर अंतर किती वेळेत गेलं पाहिजे? जर वेळेवर पोहोचायचं 80 मिनिटात, 80 मिनिटांचे तास केले, भागिले म्हणजे वरती गुणल्या गेलं 6ने. हेच शिकलो आता. पहा, जर का मला हे अंतर आलंय 30 किलोमीटर, वेळेवर पोहोचायला हे एवढं अंतर वेळेवर पोहोचायला मला 80 मिनिटात केलं पाहिजे. मिनिटांचे तास, तर म्हणजे माझी स्पीड असली पाहिजे 180/8, 22.5 किलोमीटर प्रति तासाने जर का मी गेलो तर वेळेवर पोहोचणार आहे. दुसऱ्या पद्धतीने करता आलं असतं आपल्याला. पहा, जेव्हा माझी स्पीड 20 किलोमीटर प्रति तास आहे, मी 10 मिनिट उशिरा पोहोचतो नियोजित वेळेच्या. 30च्या स्पीडने गेलो तर 20 मिनिटं लवकर पोहोचतो. स्पीड गुणिले टाइम काय मिळतं आपल्याला? अंतर, डिस्टन्स. 20च्या स्पीडने गेलो तर वेळ लागते t+10, हे मिनिट्सचं तासांमध्ये. 30च्या स्पीडने गेलो तर t-20 तासांमध्ये. तर काय येईल हे पहा, 2t अधिक 20 = 3t - 60. काय केलं मी? जर 20च्या स्पीडने गेलो तर एवढे मिनिटं, 30च्या स्पीडने गेलो तर एवढे. स्पीड गुणिला वेग गुणिला वेळ मिनिटांचं तासांमध्ये, अंतर मिनिट, वेग माझा आता 30चा, वेळ लागते एवढी, तर वेळ तासांमध्ये. तर आता मी सोडवलंय हे, तर t = 80 मिनिटं. ही पद्धत वापरून मला काय मिळतं पहा? ही पद्धत वापरून मला काय मिळालंय पहा? वेळेवर पोहोचायचंय तर 80 मिनिटात पोहोचलं पाहिजे. आलं लक्षात? आता पहा, कुठलंही एक घ्या, इथे किती लागतील? 90 मिनिटं, आणि इथे किती लागतील? 60 मिनिटं. तर अंतर कसं येतं? जेव्हा माझी 20ची स्पीड आहे 90 मिनिटं लागतात, मिनिट गुणिले हे, तर अंतर किती झालं? 30 किलोमीटर. कुठलंही एकच घ्या, दोन्ही 20च्या स्पीडनी t+10 90 मिनिटं लागतात, तर अंतर, किंवा 30च्या स्पीडनी t-20 म्हणजे जर का 30ची स्पीड असली तर 60 मिनिटं, तर डिस्टन्स किती झालं? 30. 20च्या स्पीडनी 90 मिनिटं, 30च्या स्पीडनी, म्हणजे माझं अंतर किती आहे सांगा मला? अंतर किती आहे? 30 किलोमीटर अंतर किती मिनिटात गेलो पाहिजे मी? 80 मिनिटात. 30 किलोमीटर अंतर 80 मिनिटात गेलो पाहिजे. तर माझा वेग किती असला पाहिजे? वेग कसं येतं? अंतर भागिले काय? वेग. हेच आपण शिकलोय, इंग्रजीत असू द्या, स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम. तर आता पहा, माझा वेग काय असला पाहिजे? हे 30 किमीचं अंतर 80 मिनिटात, म्हणजे किती? 180/8. किती माझी स्पीड असली पाहिजे? 22.5ची माझी स्पीड असली पाहिजे. अंतर 30 किलोमीटरांचं 80 मिनिटात, एवढ्या तासांमध्ये. तर माझा वेग किती असला पाहिजे? 22.5. पहा, याला आपण एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकलो असतो. आपण काय शिकलोय? वेग वाढवला की वेग कमी लागते, गुणोत्तर उलट असतं. पहा, म्हणजे आधी माझा वेग होता 20चा, नंतर झाला 30चा.
म्हणजे गुणोत्तर याचं किती आलंय, स्पीडचं गुणोत्तर काय आलंय, 2:3. तर वेळेचं गुणोत्तर काय येणार आहे, 3:2. 3x 2x किती मिनिटांचा फरक आहे, x. पहा, आधी मी 10 मिनिट उशिरा असायचो, आता मी 20 मिनिटं लवकर पोहोचतो. वेळेचा फरक किती आहे पहा, 30 मिनिटं. आधी वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त लागायची, आता 20 मिनिटं कमी. जर वेग आधी 20चा होता, नंतर 30चा झाला, म्हणजे गुणोत्तर 2:3. वेळेचं गुणोत्तर 3:2. एक फरक आला x मिनिटांचा, ऍक्च्युअल फरक आहे 30 मिनिटांचा. म्हणजे आधी लागायचे 90 मिनिटं, आता लागतात मला, पहा हे आपण शिकलोय सगळं. वेग आणि वेळ, इनव्हर्स प्रपोर्शनॅलिटी, उलट गुणोत्तर असतं. का असतं, कारण की वेग वाढवला की वेळ कमी लागतो. वेगाचं गुणोत्तर 2:3, वेळेचं गुणोत्तर 3:2. फरक x मिनिटांचा. आधी 10 मिनिटं जास्त लागायची, आता 20 कमी, फरक 30चा. म्हणजे आधी लागायची 90 मिनिटं, आता लागतात 60 मिनिटं. पहा, जेव्हा माझा वेग 20 किलोमीटर प्रति तास होता 90 मिनिटं, जेव्हा वेग माझा आहे 30 किलोमीटर प्रति तास 60 मिनिटं. अंतर कसं काढतो आपण, पहा, अंतर कसं काढतो सांगायची गरज आहे का आता. जेव्हा माझा वेग 20चा, वेळ 90 मिनिटांची, तर अंतर किती आलं, 30 किलोमीटर. आणि असंही जर का केलं, जेव्हा माझा वेग 30चा 60 मिनिटं, तर अंतर किती आलं, 30. पहा, 20ची स्पीड 90 मिनिटं वेळ अंतर, 30ची स्पीड 60 अंतर. आणि पहा, जेव्हा मला 90 मिनिटं लागतात, मी 10 मिनिट उशिरा असतो, म्हणजे राईट टाइम वेळ आहे 80 मिनिटं. जेव्हा मला 60 मिनिटं लागतात, 20 मिनिट लवकर आलेलो आहे, म्हणजे राईट टाइम वेळेवर. जेव्हा मला 60 मिनिटं लागतात, मी 20 मिनिट लवकर आहे, म्हणजे राईट टाइम वेळ आहे 80. जेव्हा मला 90 मिनिटं लागतात, मी 10 मिनिट उशीर आहे, म्हणजे राईट टाइम आहे 80 मिनिटं. आता पहा शेवटचा भाग, 30 किलोमीटर अंतर 80 मिनिटात. 30 किलोमीटर अंतर 80 मिनिटात, तर किती वेळ लागणार आहे मला, लवकर सांगा. माझी ताशी स्पीड काय, 30 80 मिनिटात, हीच माझी स्पीड. 30 किलोमीटर अंतर वेळेवर पोहोचायला 80 मिनिटात, यांनी भागण्यात आहे. हे जर मी सांगत बसलो तर काही गरज नाहीये याची. तर 180 भागिले 8 माझी स्पीड असली पाहिजे प्रति तास, किमी प्रति तास. 30 किलोमीटर इतक्या मिनिट. सॉरी. हा, दोन मित्र भेटतात, एकाला जायचंय आणि यायचंय परत. ते म्हणजे जाणं आणि येणं, एकूण अंतर आपण घेतलंय, एकूण अंतर, जाणं येणं मिळून एकूण अंतर d. आता हे पूर्ण अंतर d, तो 10च्या प्रति तासाच्या याने गेला तर त्याला 1 तास उशीर होतो, 12च्या ऐवजी 1 वाजता येतो. आणि तेच 15 प्रति तासाने गेला तर 1 तास लवकर येतो, 12च्या ऐवजी 11 वाजता येतो. अंतर किती आहे, +1 आणि -1, म्हणजे 2 तासांचा फरक आहे. हे डीचं अंतर, तो 10 प्रति तासाने गेला तर एवढी वेळ, अंतर भागीला त्याचा वेग, आणि हे वेळ लागणार आहे. या वेळेमध्ये 2 तासांचा मिनिटात काढू नका, +1 -1 2 तासांचा, d भागिले 15. तर आता काय येतं मला सांगा, 30. d/30 2 तास, तर d इक्वल टू किती किलोमीटर, 60 किलोमीटर अंतर झालंय. पहा, d भागिले 30, हे 60 किलोमीटरचं अंतर. म्हणजे पहिली तर घर जाणं आणि येणं हे एकूण, 30 जायचं आणि 30 यायचं एकूण. पहा, आता 60 किलोमीटर अंतर जर 10च्या प्रति तासाने तो गेला, 10 प्रति तासाने गेला तो, तर किती होणार आहे पहा, 6 तास वेळ लागणार आहे. आणि हेच 60 15च्या तासाने गेला तर 4. 60 अंतर 10च्या प्रति तास 6 तास. कुठलाही एक घ्या, जेव्हा 6 तास लागतात तो 1 तास उशिरा असतो, म्हणजे राईट टाइम किती आहे, 5 तास. जेव्हा 4 तास लागतात तो 1 तास लवकर येतो, म्हणजे राईट टाइम किती आहे, 5 तास. पहा, अंतर आलं 60 किलोमीटर अंतर, तो जर 10च्या स्पीडने गेला तर त्याला 6 तास लागतात. पण जेव्हा 6 तास लागतात तो 1 तास उशिरा असतो, राईट टाइम 5.
आणि 60चं अंतर 15च्या स्पीडने गेले तर 4 तास लागतात, 1 तास लवकर, राईट टाइम 5. म्हणजे त्याचा 60 5 तासात जायला त्याचा वेग प्रति तास असला पाहिजे. 60 किलोमीटर अंतर 5 तासात जायला त्याचा वेग असला पाहिजे 12 किमी प्रति तास. हा त्याचा वेग असला पाहिजे 12 किलोमीटर प्रति तास. 60चं अंतर 5 तासात गेलं पाहिजे त्यांनी. जेव्हा त्याला 6 तास लागतात, 1 तास उशिरा 5 तास, 4 तास लागतात तर 1 तास लवकर 5 तास. 60 तासाचं अंतर 5 तासात त्याचा वेग झाला आपला हा 12 किलोमीटर प्रति तास. दुसरी ते होती आपल्याकडे हे अंतर 10च्या याने गेला तर तो 1 तास उशिरा येतो, जाणं येणं एकूण. 15च्या याने 1 तास लवकर, 10 t+1 स्पीड गुणिले वेळ अंतर. आणि जेव्हा 15च्या स्पीडने जातो हा t, तर 10t अधिक 10, 15t अंतर तर सेमच आहे 15, तर काय झालं हे 5t = 25. म्हणजे t 10च्या वेगाने इतका वेळ अंतर, 15च्या वेगाने इतका वेळ, समान अंतर आहे. म्हणजे वेळेवर पोहोचायला 5 तास, म्हणजे 10च्या स्पीडनी 6 तास आणि 15च्या स्पीडनी 4. म्हणजे अंतर कसं येतं, डिस्टन्स 10च्या स्पीडनी 6 तास 60, 15च्या स्पीडनी 4 तास 60. आता हेच 60 किलोमीटर अंतर वेळेवर पोहोचायला मी 5 तासात गेलो पाहिजे, तर माझी स्पीड असली पाहिजे 60चं अंतर 5 तासात, तर माझा वेग असला पाहिजे किलोमीटर पर आवर, 12 किलोमीटर प्रति तास. शॉर्टकट सुद्धा होता आपल्याकडे. पहा शॉर्टकट काय होता, आधी वेग होता माझा 10चा, नंतर झाला 15चा. गुणोत्तर 5 दुनी 10, 5 त्रिक 15. वेळेचं गुणोत्तर 3:2. आधी लागायचे +1, आता लागतात -1. एक वेळेपेक्षा 1 तास उशीर, लवकर. म्हणजे फरक कितीचा आहे, टी कॅन्सल झालं, हे फरक उरतो 2 तासांचा. इकडे फरक xचा, एकूण फरक 2 तासांचा. म्हणजे आधी लागायचे 6 तास, आता लागतात 4. वेळेचं गुणोत्तर पहिले 10 वेग, आता 15 गुणोत्तर. वेळेचं गुणोत्तर x, फरक 2 तासांचा आहे. म्हणजे आधी 6 तास लागायचे, आता 4. जेव्हा 6 तास लागायचे 1 तास उशिरा, 4 तास लागतात 1 तास लवकर. म्हणजे कुठलंही घ्या, राईट टाइम किती आहे 5 तास. जेव्हा 10चा वेग होता 6 तास, 15चा वेग आहे तर 4 तास. अंतर कसं येणार आहे, 10चा वेग 6 तास 60 किंवा 15चा वेग 4 तास 60. आता पहा, जेव्हा मला 6 तास लागतात 1 तास उशिरा, राईट टाइम 5, 4 तास लागतात 1 तास लवकर 5, राईट टाइम वेळ 5. 60 किलोमीटर अंतर, राईट टाइम वेळ आहे 5 तासात, तर माझं स्पीड किती असली पाहिजे प्रति तास, 12 किलोमीटर प्रति तास. पहा, जर का माझं वजन आहे 90 किलो आणि माझ्या बायकोचं वजन आहे 60 किलो, तर आमच्या वजनाची सरासरी किती येते, सरासरी वजन 90 अधिक 60 भागिले 2, 150 भागिले 2, किती आली आमच्या वजनाची सरासरी 75. माझं वजन 90, बायकोचं 60, एकूण भागिले 2, सरासरी झाली 75. पण असं वेग होत नाही की मी इकडनं गेलो, जाताना मी गेलो पुणे ते राहोरी, जाताना माझा वेग होता 90 किलोमीटर प्रति तास आणि येताना आहे 60 किलोमीटर प्रति तास. तर जाताना असं वेगात असं होत नाही. सरासरी वेग किती 75, हे चुकीचं आहे. सरासरी वेग नेहमी कसा येतो, एकूण अंतर भागिले एकूण वेग. पहा, एकूण वेग जाताना अंतर d असेल तर येतानाही d. पुणे ते राहुरी ते पुणे सेमच अंतर राहतं. तर एकूण जाताना आणि येतानाचं अंतर d आणि d,
एकूण वेग d भागिले 90 आणि d भागिले 60, बरोबर आहे ना. अंतर d 90च्या स्पीडनी, तर वेग किती लागणार आहे d/90. येताना d अंतर 60च्या स्पीडनी, d भागिले 60, एकूण अंतर 2d, वेग एवढी. आता इथे लसावी मला काढाव्या लागणार आहे. 2d लसावी इथे काढा तुम्ही 180, 2d अधिक 3d, म्हणजे आता माझा आला आहे पहा. आता काय तर लसावी 2d भागिले 5d भागिले 180. जमत नसेल तर सरळ सरळ भागायचंय तेवढ्याने, तर गुणलं आपले याने d 36. तर माझा सरासरी वेग किती होणार आहे 72 माझा सरासरी वेग. एकूण डिस्टन्स, एकूण अंतर भागिले एकूण वेळ जायचा आणि यायचा. आता पहा थोडं फास्ट करता आलं असतं. जातानाचं अंतर d, वेग 90, येतानाचा वेग 60. हे d घेण्यापेक्षा ना आपण यांचा गुण की जे आणि भाग असं अंतर घेऊ ज्याला भागू शकतात. हे लसावी कसा लवकर काढायचा आपण शिकलोय. 30 दुनी 30 त्रिक, नाही तर ते लसावीचा क्लास बरोबर एकदा करून घ्या. तो वर्ग बरोबर 180 घेतलं किंवा 5 घेतलं 10 घेतलं फरक पडणार नाही. 180 घेतल्याने लवकर उत्तर येणार आहे. 180 किमी 90च्या वेगाने 2 तास, आणि आता 180 किमी 60च्या वेगाने 3 तास. पहा तेच आपण शिकलोय. सरासरी वेग काय शिकलोय आपण? सरासरी वेग कसा येतो? सरासरी वेग आपला, सरासरी वेग म्हणजे एकूण अंतर भागिला एकूण वेग. एकूण वेग किती झालं? एकूण अंतर 180 जायचं अंतर आणि 180 यायचं अंतर. तर एकूण अंतर झालंय माझं 180 अधिक 180. जायचे 2 तास, यायचे 3 तास. टोटल किती तास? 360 भागिला 5. किती सरासरी वेग माझा? सरासरी वेग एकूण अंतर भागिला एकूण वेग. माझा सरासरी वेग किती आहे? 72 किमी प्रति तास. पहा एक शॉर्टकट फॉर्म्युला सुद्धा कुठे चालतो पहा. मी समान अंतर, 2 समान अंतर, फक्त 2च असलं पाहिजे. 2 समान अंतर वेगवेगळ्या वेगांनी म्हणजे S1 आणि S2 च्या स्पीडनी गेलो. समान अंतर म्हणजे इट कॅन बी अर्ध, ते असंही असू शकतं जाणं आणि येणं, असंही असू शकतं जाणं येणं असंही असू. फक्त पाहिजे 2च अंतर आणि ते सुद्धा समान. पुणे ते राहुरी, राहुरी ते पुणे, पुणे ते मुंबई, मुंबई ते पुणे, किंवा अर्ध आणि अर्ध. पहिली कंडिशन आहे 2 समान अंतर वेगवेगळ्या वेगांनी स्पीड S1 आणि S2 नी जर मी केलं तर माझी सरासरी वेग बऱ्याचशा सोप्या प्रश्नपत्रिकांमध्ये खूप कॉमनली आज प्रश्न आहे. सरासरी वेग असतो 2दा ट्वाइस S1 इंटू S2, 2 गुणिले S1 गुणिले S2 भागिले S1 अधिक S2 भागिले S1 अधिक S2. हे फक्त केव्हा चालणार आहे? 2 समान अंतर, 2च वेगवेगळ्या वेगांनी जाणं येणं असू शकतं, अर्ध अर्ध असू शकतं, पण समान असलेच पाहिजेत. आता पहा जाताना माझा वेग होता 90, येताना माझा वेग आहे 60. सरासरी वेग काय असणार आहे माझा? सरासरी वेग 2 गुणिले 90 गुणिले 60 अधिक 60 अधिक 90, 2 गुणिले 90 गुणिले 60 भागिले 150. तर काय येतं? 30 पाची, 30 दोन्ही 5 18, 18 2 2, सरासरी वेग 72. पहा ट्वाइस S1 S2 फॉर्म्युलाच आहे. S1 प्लस S2 गुणाकार भागाकार आता मला शिकवायला लावू नका. जर जातानाचा वेग S1, येतानाचा वेग समान अंतर आहेत, सरासरी वेग फॉर्म्युला आहे ट्वाइस S1 इंटू S2 अपॉन पाठ करून ठेवा. बऱ्याचशा परीक्षांमध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. एका माणसाने हे वर्तुळाकार आपलं क्रीडांगण पटांगण आहे, त्याच्या शेजारी 4 चक्रा मारल्या वेगवेगळ्या वेगाने.
10 किमी प्रति तास, 20 किमी प्रति तास, 30 किमी प्रति तास, तास या वेगवेगळ्या पहा. जर का हे आपलं पटांगणाचं हे पूर्ण वर्तुळाकार अंतर आहे डी. काय शिकलो आपण? सरासरी वेग. सरासरी वेग म्हणजे एकूण अंतर भागिले एकूण वेग. हेच आपण शिकलेलो आहे. पहा आता एकूण अंतर जर का 1 राऊंड डी चा असेल, 4 राऊंड डी अधिक डी अधिक डी अधिक डी आणि 4 वेग 10 डी भागिले 10, डी भागिले 20, डी भागिले 30 आणि डी भागिले 40. एकूण नंतर 4D, डी बाय 10, डी बाय 20, डी बाय 30 आणि डी बाय 40. 4 अंतर एकूण डी प्लस डी प्लस डी प्लस डी. वेग डी बाय 10, डी बाय 20, डी बाय 30 आणि डी बाय 40. तर काय येणार आहे? 4D लसावी काढला 120, 12D, 6D, 4D आणि 3D. तर पहा आपण काय केलं, हे लसावी तर काढावाच लागला इथे. डी चक्कर मारली, अंतर डी 10 च्या वेगाने तर वेळ लागला. डी चक्कर मारली 20 च्या वेगाने, अंतर भागीला वेग. डी च चक्कर मारली 30 च्या वेगाने आणि डी ची चक्कर 40 च्या. एकूण अंतर 4D आणि वेळ हा लसावी काढून काढला मी. म्हणजे आता काय आलेलं आहे आपल्याकडे पहा. हे सोडवायचं काय आता? 4D भागिले 25 भागिले 120D. तर मी असंच करणार आहे. जर का गुणिले 120 भागिले 25, डी कॅन्सल, 480 भागिले 25 हा आपला वेग झाला 19.2, 19.2. एकूण 4D अंतर इतका वेळात भागायचं यानी म्हणजे उलट्यानी गुणायचं. हा माझा सरासरी वेग. काय शिकवलं तसं? हे जे अंतर डी घेण्यापेक्षा काय काय वेग आहेत माझे सांगा? 10, 20, 30 आणि 40. तर अंतर आपण गृहीत धरू शकतो. लसावी सोपं जातं. 10, 20, 30 आणि 40 चा लसावी होतो 120. 10, 20, 30, 40 चा लसावी होतो 120. तर पहा लसावी 120. तर कसं आपण एक सरासरी वेग कसा काढता येईल आपल्याला? सरासरी वेग एकूण अंतर भागीला हे मी घेतलं, गृहीत धरलं की एक चक्कर 120 किमीचे. नंतर लसावी काढण्यापेक्षा चांगलंच आहे. आता पहा पहिली चक्कर 120 ची 10 च्या वेगाने केली, अंतर केलं भागीला वेग. दुसरी 120 ची चक्कर किती वेगाने केली? 20 वेगाने. तिसरी ही 120 ची चक्कर आणि चौथी. तिसऱ्या चक्करच्या वेळी वेग होता 30 आणि चौथा चक्रेच्या वेळी वेग होता 40. एकूण अंतर एवढं. पहिल्या चक्रेचा वेळ, दुसऱ्याचा, तिसऱ्याचा आणि चौथ्याचा. पहा आता एकूण अंतर झालं माझं 480. थोडं सोपं पडतं. या चक्रेला 12 तास, 6 तास, 4 तास, 3 तास. 480 भागिले 25 माझा. फक्त हे लसावी घेण्याने आपलं उत्तर सोपं पडतं, बाकी काहीच नाहीये. जर हे 10च्या स्पीडनी, 20नी, 30नी, 40नी अंतर डी ही घेता आलं असतं जसं आपण आधी डीचं अंतर. मी घेतो इथे लसावी 120 सगळ्यांचा. 120 अंतर 10च्या स्पीडनी 12 तास. 120 10च्या स्पीडनी 12 तास, 120 20च्या स्पीडनी 6 तास, 120 30च्या स्पीडनी 4 तास आणि 120 40च्या स्पीडनी 3 तास. एकूण 480 अंतर 25 सरासरी वेग. जेव्हा मी म्हणतो न थांबता आगगाडीचा वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास आणि थांबून म्हणजे मधात थांबून एका तासात दर आहे 45 किलोमीटर प्रति तास. न थांबता 54 किमी प्रति तास, थांबून 45 किमी प्रति तास. तर किती वेळ थांबते? जर का मी असं दिलं असतं, पहा न थांबता आगगाडी म्हणजे पूर्ण 1 तास 60 मिनिटं जाऊन 54 किलोमीटर प्रति तास आहे आणि थांबून सुद्धा 54 किलोमीटर प्रति तास आहे. जर का असं दिलं असतं
तर याचा अर्थ काय होता? याचा अर्थ होता की आगगाडी थांबतच नाही. म्हणजे पूर्ण तास थांबून सुद्धा 1 तासात 54, न थांबता सुद्धा 54, म्हणजे आगगाडी थांबत नाही. पण इथे काय दिलंय पहा, प्रश्नात दिलंय न थांबता 1 तासात 54, म्हणजे पूर्ण 60 मिनिटं आगगाडी चालली तर 54, पण 60 पैकी काही मिनिटं चालली, काही मिनिटं थांबली, तर एकूण 60 मिनिटात आगगाडी किती किलोमीटर जाते? 45. आता पहा, सोपा प्रश्न हा आहे. पूर्ण जेव्हाही आगगाडी थांबली असते ती काही जात नाही. म्हणजे जर 60 मिनिटं आगगाडी सुरूच असली, 60 मिनिटं जर आगगाडी नुसती सुरू असली, तर 60 मिनिटात आगगाडी जाणार आहे किती किलोमीटर जाणार आहे? आगगाडी 55 किलोमीटर. जर 60 मिनिटं पूर्ण आगगाडी चालतच राहिली तर जाणार आहे 54 किलोमीटर. पण तिला फक्त किती जायचं आहे? 45. किती वेळ लागणार आहे? 45 गुणिले 60 भागिले 54, 9 सख 10, 9 पाची किती मिनिटं लागणार आहे? 50 मिनिटं लागणार आहेत आगगाडीला. आगगाडीला 50 मिनिटं जावं लागणार आहे, तर थांबणार किती मिनिट आहे? थांबणार किती मिनिट आहे? 10 मिनिट आगगाडी थांबणार आहे 1 तासात. पहा मी काय सांगितलं, ऐकून घ्या. न थांबता आगगाडी 1 तास नुसती चालतच राहते तर जाते 54. 1 तासातलं काही वेळ आगगाडी चालते, काही वेळ थांबते, एकूण 60 मिनिटात जाते 45. तर किती वेळ थांबणार आहे? किती सोपा प्रश्न आहे पहा. जर आगगाडी पूर्ण 60 मिनिटं धावतच राहिली तर किती जाते? 54. 45 जायला आगगाडीला 50 मिनिटं लागणार आहे, तर किती मिनिटं ती थांबू शकते 1 तासात? 10 मिनिटं. पहा, जर का आता असा प्रश्न असतो, यालाच दुसऱ्या वेळी असं करता आलं असतं, पूर्ण 1 तास, पूर्ण 60 मिनिटं आगगाडी चालली तर किती जाते? 54 किमी. पण 60 मिनिटांपैकी काही वेळ चालली आणि काही वेळ थांबली, एकूण 60 मिनिटात, तर आगगाडी जाते 45 किमी. तर आता कसं आपण करणार आहे पहा. पूर्ण 60 मिनिटं आगगाडी चालली तर 54, 60 मिनिटातली काही वेळ चालली, काही वेळ थांबली, तर 60 मिनिटात 45. पहा आपण कसं करू शकतो. पूर्ण 60 मिनिटं आगगाडी चालली तर जाणार आहे 54 किलोमीटर, आणि 45 किलोमीटर जायला किती वेळ? हे असं करण्यापेक्षा तसंही चाललं असतं 50 मिनिटं, किंवा आपल्याला माहिती आहे 45 किलोमीटरचं अंतर जायचं आहे 54च्या स्पीडनी. डिस्टन्स भागिले स्पीड, वेळ मिळणार आहे किती? 9 पाची 9 सख 5/6 आवर्स. म्हणजे आगगाडीला चालावं लागणार आहे 50 मिनिटं. आगगाडीला चालावं लागणार आहे 50 मिनिटं, ती थांबू शकते 10 मिनिटं. आता एक लवकर एका प्रश्नाचं उत्तर देऊन द्या. जर का असा प्रश्न असता, न थांबता 1 तासात आगगाडीचा दर आहे 120 किलोमीटर प्रति तास, आणि काही वेळ थांबून आगगाडी जाते 90 किलोमीटर प्रति तास, तर किती वेळ थांबणार आहे? लवकर. 60 मिनिटात आगगाडी नुसती चालली तर 120, 90 किलोमीटर जायला 90 गुणिले 60 भागिले 120, किती वेळ लागणार आहे? 45. म्हणजे किती वेळ थांबू शकते ती? 15 मिनिटं 1 तासात ती थांबू शकते. न थांबता जर दिलं असतं 120, थांबून 1 तासात 90, किती वेळ थांबणार आहे? 60 मिनिटं चालून 120, तर 90 जायला 45 मिनिटं, तर किती मिनिटं थांबू शकते? 15 मिनिटं ती थांबू शकते. पहा कसं दिलंय. यांनी सकाळी 6 वाजता प्लेन ग्राउंडवर, सपाट मैदानावर हा D1 अंतर गेला 4च्या स्पीडने. नंतर हे D2 अंतर गेला टेकडीवरती, आणि नंतर खाली उतरला D3 अंतर. सपाट मैदानावर त्याची स्पीड आहे 4, वेग 4 किलोमीटर प्रति तास, टेकडीवर 3, खाली उतरताना 6. आता परत तो D3 अंतर जाईल, टेकडीवर जाताना 3, खाली उतरताना 6, आणि परत इकडे 4. सकाळी 6 वाजता निघाला आणि 12 वाजता परत आला. सोपं. पहा काय, हे D1 अंतर जाताना त्याचा दर होता 4 किलोमीटर प्रति तास वेग. हे D2 अंतर जाताना 3, D3 अंतर जाताना 6,
पहा D1 जाताना 4चा वेग, D2 अंतर 3च्या वेगाने, D3 अंतर 6च्या वेग. आता परत वरती येताना D3चा वेग 3, D3 3च्या वेगाने, D2 6च्या वेगाने आणि D1 4च्या वेगाने. D2 6 आणि D1 4. एकूण वेळ लागणारे 6 तास. हे एकूण वेळ लागणारे 6 तास. आपण याचा लसावी काढला 12. 3D1, 4D2, 2D3, 4D3, 2D2 आणि 3D1. एकूण किती तास लागलेत? 6. 6D1, 6D2 आणि 6D3. एकूण वेळ पहा लागलेली आहे 6D1, 6D2, 6D3 भागिले 12 इक्वल टू 6. म्हणजे पहा कसं आहे, D1 प्लस D2 प्लस D3 6 कॉमन आलेले आहेत भागिले 12. म्हणजे D1 प्लस D2 प्लस D3 जायचं अंतर 12, यायचं 12, म्हणजे एकूण अंतर झालेलं आहे 24. पाहून घ्या एकदा आपण काय केलेलं आहे. पहिल्या सपाट मैदानावर जातो D1 अंतर 4च्या स्पीडनी, मग जातो टेकडीवरती D2 अंतर 3च्या स्पीडनी, खाली उतरतो D3 अंतर 6च्या स्पीडनी, परत वरती जाताना D3 अंतर 3च्या स्पीडनी, खाली उतरताना D2 अंतर 6च्या स्पीडनी आणि हे D1 अंतर 4च्या स्पीडनी. सकाळी 6 वाजता निघतो, दुपारी 12 वाजता येतो. एकूण वेळ 6 तास. समीकरण सोडवलंय, लसावी काढलाय. 6D1, 6D2, 6D3 सगळे 6 6 6 आलेले आहेत. आपण 6 कॉमन काढलेलं आहे D1 D2 D3 भागिले 12. तर जायचं अंतर 12, यायचं 12, एकूण अंतर माझं झालेलं आहे 24. जायचं 12 आणि यायचं 12. दुसराही वेळ होता. या सगळ्यांना D1 अंतर आधी गेलो मी 4च्या स्पीडनी, वरती गेलो D2 3च्या स्पीडनी, खाली उतरलो D3 अंतर 6च्या स्पीडनी. वेग स्पीड प्रॉब्लेम आहे आपल्या रोजच्या भाषेत, आपण सगळं तेच वापरतो इंग्लिशवालं. आता परत वरती D3 3च्या स्पीडनी, खाली D2 6च्या स्पीडनी आणि हे D1 4. 6 वाजता निघालोय आणि 12 वाजता आलेलो. पहा या व्हॅल्यू सगळ्यांना अशा आपण शिकलेलो आहे आधी. समान अंतर 2 वेगवेगळ्या स्पीड्सनी केलं तर ॲव्हरेज स्पीड, सरासरी वेग किती येतो. पण हे केव्हा चालतं? जायची स्पीड 4, यायची स्पीड 4, ॲव्हरेज स्पीड 4. इकडे पहा, जाताना 3, सेम अंतर, येताना 6, तर सरासरी स्पीड होणार आहे 3 अधिक 6 9. तर किती सरासरी स्पीड झाली? 4. ट्वाइस S1 S2 अपॉन S1 प्लस S2 4. जाताना जर 6, येताना 3, म्हणजे पहा या भागाची सरासरी स्पीड 4, याही भागाची सरासरी स्पीड 4, जाणं आणि येणं, आणि याही भागाची सरासरी स्पीड 4, पूर्ण भागांची सरासरी स्पीड 4. सरासरी वेग प्रत्येक ठिकाणी 4 येतो अशाच आपण घेतलेले आहेत. 6 वाजता निघालो, 12 वाजता आलो, म्हणजे एकूण 6 तास माझं 4च्या वेगनी 6 तास, म्हणजे एकूण अंतर झालंय 24 किलोमीटर. 4च्या सरासरी वेगाने 6 तास, एकूण अंतर झालंय माझं 24 किलोमीटर. पहा, जर काही बस आपली निघाली, केव्हा निघाली माहिती नाही, पुण्यावरून मुंबईकडे. पण 10 वाजता या बसनी जर का या पॉइंट X वर रिक्षाला मागे टाकले, इथे रिक्षाला मागे टाकून या X वर बस निघून गेली. बस इथे पोहोचली 12:30 वाजता. अजून रिक्षा आपली मागे सुरू आहे. रिक्षा, बस पोहोचते, बस 1 तास थांबते, म्हणजे बस परत निघते 1:30 वाजता. आता ही बस 1:30 वाजता परत निघते आणि परत या Y ठिकाणी रिक्षाला भेटते 2 वाजता. कसं झालंय पहा. म्हणजे रिक्षा या पूर्ण वेळेस 10 ते 2 या पूर्ण वेळेत रिक्षा फक्त एवढं अंतर गेली आहे X ते Y. हे X ते Y अंतर रिक्षा आपली गेलेली आहे 4 तासात. 4 तास या रिक्षाला लागतात. पहा, 1:30 ते 2 एवढं अंतर 30 मिनिटात बस जाते. 30 मिनिटात बस जाते मुंबई ते वाय. मुंबईला बस होती 1:30 वाजता आणि वायला आहे 2 वाजता. 30 मिनिटात एवढं अंतर बस जाते. तर जाताना सुद्धा
30 मिनिटं लागले बसला. 30 मिनिटात बस गेली वाय ते मुंबई. तर आता पहा, पूर्ण एक्स ते मुंबई बसला लागतात किती? 2 तास 30 मिनिटं. आणि वाय ते मुंबई बसला लागतात 30 मिनिटं. तर फक्त एवढं अंतर बस जाऊ शकते 2 तासात. परत पहा, मी सगळं काही काढलंय. बस एक्स पॉइंटवर 10 वाजता बस पुढे निघाली आणि मुंबईला एक्स ते मुंबई हा प्रवास बसनी केलाय. बस 12:30ला पोहोचली आहे. म्हणजे एक्स ते मुंबई हा प्रवास बसनी 2 तास 30 मिनिटात केलेला आहे. आता पहा काय, बस इथे थांबली 1 तास आणि 1:30 वाजता बस परत निघाल्यावर परत या पॉइंट वाय वर रिक्षाला भेटली 2 वाजता. म्हणजे मुंबई ते वाय बस येताना फक्त 30 मिनिटात येते. येताना बस 30 मिनिटात, हे मुंबई ते वाय अंतर, हे मुंबई ते वाय 30 मिनिटात आली आहे बस. म्हणजे जाताना सुद्धा एवढं अंतर बस 30 मिनिटात गेली होती. तर सरळ एक्स ते वाय हे अंतर बस किती तासात जाणार आहे? 2 तासात. पहा, सरळ इथपर्यंत बस गेली 2 तास आणि 30 मिनिटं. एक्स ते मुंबई 10 वाजता बस इथे होती, 12:30ला इथे आहे. एवढं अंतर बस गेली 2.5 तासात. 1 तास बस थांबली इथे आणि 1:30 वाजता परत निघाली. 2 वाजता परत रिक्षाला भेटली. म्हणजे एवढं अंतर बसनी केलंय 30 मिनिटात. तर जाताना सुद्धा केलं होतं एवढं अंतर 30 मिनिटात. पूर्ण अंतर 2 तास 30 मिनिटं, एवढं अंतर 30 मिनिटं. तर जस्ट एक्स ते वाय अंतर बस जाते 2 तासात. आणि एवढं अंतर रिक्षा 10 वाजता इथे, 2 वाजता इथे, रिक्षा थांबत नाही मधात. म्हणजे एवढंच अंतर रिक्षाला लागतात 4. जेवढं बस जाते 2 तासात तेवढं अंतर रिक्षा जाते 4 तासात. झालं आपलं, काय आपल्याला शिकायची गरज नाही. एवढं अंतर बस 2 तासात, रिक्षा एवढंच अंतर 4 तासात. तर काय शिकलोय आपण? जेवढं अंतर रिक्षा जाते 4 तासात रिक्षा आणि बस जाते 2 तासात, तर वेळेचं गुणोत्तर आहे 2:1. वेळेचं गुणोत्तर आहे 2:1. पहा, जेवढं अंतर बस 2 तासात जाते तेवढं अंतर रिक्षा जाते 4 तासात तेवढं. तर पहा, म्हणजे वेळेचं गुणोत्तर आहे 2:4 म्हणजे 1:2. तर वेगाचं गुणोत्तर स्पीडचं असणार आहे 2:1. गरज नव्हती याची. एवढं अंतर मुंबई ते वाय किंवा वाय ते मुंबई बस जाते 30 मिनिटात. डबलचं आहे, जे 2 तासात बस जाते, रिक्षा 4 तासात. 1:2 एवढं अंतर बस जाणार आहे 30 मिनिटात. तर रिक्षा, जर बस 30 मिनिटात तर रिक्षा जाईल 60 मिनिटात. 2 वाजता रिक्षा इथे आहे, 60 मिनिटात रिक्षा इथे पोहोचणार आहे. म्हणजे रिक्षा इथे किती वाजता पोहोचणार आहे? 2 नंतर 1 तास. म्हणजे रिक्षा इथे पोहोचणार आहे 3 वाजता. रिक्षा इथे पोहोचणार आहे 3 वाजता.